आणायचं नुसतं जोरदार. दिस इज टायगर. उडला तर 106 मधलं एक ठिकाण आहे. हरिश्चंद्रगड लावलोय आणि जे बेस विलेज आहे जिथं स्टार्टिंगलाच बस ज्या आहेत त्या पार्किंग केल्या जातात त्या ठिकाणी आज एवढ्या बस आहेत की वरती जर गेलं तर आपल्याला कळपच भेटणार आहे माणसांचा. रामराम मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये. आज आपण आलोय हरिश्चंद्रगड इथे. क्वांटिटी कशी आहे? क्वांटिटी खूप प्रमाणात आली आहे पण क्वालिटी लो आहे. बघा बॅटरी बाय नादच बॅटरी. सगळ्यात महत्वाची सूचना, जे पण ट्रेकला येतात त्यांनी आपल्या हातातला कचरा याच्यात टाकावा. तर नमस्कार मंडळी, राम राम, जय शिवराय, जय हरी. अर्धा तास म्हणून 2 तास चालवले 5 मिनिटात राहिले आणि असं डोंगर असं कसा त्याला वाटणं चालत जावं लागते वर. काय हरकत नाही, स्वर्गात आल्याची फिलिंग आहे. आता 2 तास आम्ही ट्रेक करून प्रॉपर येऊन बसलोय. पहिल्यांदाच थांबलोय आतापर्यंत. अभी थक गए. अभी थोड़ी सी भी बोलने की कैपेसिटी बची नहीं है और जूते फट गए और कुछ फटने के बोलने के लायक नहीं. टायगर जिंदाबाद. ट्रेक मध्ये 5 रुपयाचा बिस्किट पुडा चारलाय आम्हाला. ये है टाइगर अभी जिंदा है. दिस इज टायगर अभी जिंदा है. टायगर खाओ. झाड आहे इथं, कॅक्टस नाही ती. कॅक्टस नाही, झाड दाखव तुम्हाला. कोणाला माहिती असलं तर कमेंट मध्ये सांगा. ही झाड आहे. आणि थोडस राहिले. टायगर खाओ. एनर्जी बचाओ. 9 नंबर डेस्टिनेशन. धुका बघा तुम्ही, धुका बघा. वाळके शिंदे नमस्कार. चिखले पालकर. इकडे कोण आहे हे आपल्याला माहिती. उलटा फिरव बरं. गौरव थांब के. धुका बघा कसं आहे धुका. एकच नंबर. तर या साईडला आहे प्रतीक आहे. आज आपण आपलं डेस्टिनेशन या ट्रॅव्हल एजन्सीसोबत आलेलो आहे. तर डेस्टिनेशनसोबत आज हर्ष चालला आहे आणि त्याच्यासोबत अजून सगळे त्यांचे नवीन मेंबर जोडलेले आहेत. तर चांगली गोष्ट आहे आणि इथून पुढच्या अजून प्रत्येक ट्रेकला ह्यांनी माझ्यासोबत जॉईन व्हावं. नक्कीच. हरिश्चंद्रगडबद्दल काय सांगशील? हरिश्चंद्रगड स्पेशली पटक्याची मंडळी आणि ते खरंच गोष्ट आहे, कारण की आज तुम्ही बघू शकता माझ्यावर जवळपास मला वाटते 6च्या दरम्यान झाले पण अजून खूप वरतीच आहे आणि सोबतच कोकणगडचा व्ह्यू तर अजून जबरदस्त दिसणार आहे. बघूया आता पुढे गेला. कचरा पेटी सगळ्यात महत्वाची सूचना, जे पण लोक येतात गडावरती त्यांनी कृपया करून अशा पद्धतीचे जे लावलेले कचरा कोंडी आहेत त्यात कचरा कोंडीत कचरा टाकावा ही कृपया विनंती आहे. गडावर कुठल्याही प्रकारच्या बाटल्या, बिस्किटचे कागद, कसल्याही प्रकारचा कचरा गडावर करू नका. कचरा जर स्वच्छ जर ठेवलं तर आपल्यालाच फायद्याचं आहे. आपलेच सह्याद्री सुंदर दिसणार आहे. काय व्ह्यू आहे. वा वा वा. नंबर. व्ह्यू एवढा खतरनाक आहे की खालचं काय दिसणार. ते फक्त डोळ्यांनीच अनुभवता येऊ शकतं. डोळ्यानं अनुभवतं. कॅमेरा टिपतंय पण आता ती बघण्याचा दृष्टिकोन आहे, कधी दिसतंय. जेवढं डोळ्यांनी टिपता येत तेवढं कॅमेरा नाही टिपता येत. छान वाटतंय बाय. मी तर बाय बिना घरच्यांना सांगितलं मी नाही, मी इकडे आले डायरेक्ट आले. घरच्यांना सांगितलं असतं बोलू क्या बोलो मित्र पुणे ते कोणसा ट्रेक आहे भूल गया. हरिश्चंद्रगड. तर अशा पद्धतीने मित्रांनो आता आम्ही जी मेजवानी आणली खायला तर ते आम्ही आता फोडलेलं आहे. आता आम्ही आणलं ही ओ टप्पा टप्पा टप्पा. ओ एक जण
तिथे चालू आहे. इकून इकून चला. अतिशय अवघड टप्पा आहे आणि वरती जाताना प्रॉपर घसरताय प्रॉपर घसरताय. त्याच्यामुळं जाताना बी केअरफुल. जो इथं ना आला तो काय जगला. प्रोटीन हे बघा आमचं प्रोटीन आहे. एकदम हार्ड असा टप्पा इथं आहे. सर्व पर्वतारोहण मित्रोने पुणेમાં તમારે હરિશ્ચંદ્ર ઘાટ તરીકે ટ્રેક કરવાની જો ઈચ્છા હોય તો સુપ્રસિદ્ધ અને ફેમસ ઘાટ છે, જે તમને હાર્દિક નિમંત્રણ કરું છું કે તમે જરૂર આવજો. वो इतना घूम के फिर रहा देखो. Tell people this road is very slippery. Be careful. Be careful, guys. Be careful, guys. This road is very Slippery road. आणि मगाशी कोण पडलं? Two of our guys have been slammed down. हां, two guys पडले. लय घाण पडलेले आहेत. Very घाण तरीके से पडले खाली. And this road is very dangerous. Now we are going this side, this route. Yes, I am bit struggling. पायाच्या दुखापतीमुळे काही महिने आपल्याला ट्रेकला जाता आलं नाही, त्यामुळे आपल्या यूट्यूबवर व्हिडिओ पडत नव्हते. पण आता बऱ्यापैकी पाय रिकवर झालेला आहे. कनेक्ट राहा, सबस्क्राईब करा, चॅनलला फॉलो करा, लाईक करा, कमेंटमध्ये शिव्या फेकून हाना, पण कमेंट करा, एंगेजमेंट वाढवा. आणि आज पण आलोय मी, आज घरी न सांगता आलोय आणि घरची येऊन देत नव्हती. काय करतो आता, सह्याद्रीची ओढ एवढी की राहत नाही. हे नाव्या काय म्हणता मग? काय नाही बघा. काय वाटतं आता इथपर्यंत आलोय, अजून किती जायचंय? सह्याद्रीच्या सान्निध्यात बरं वाटतंय जरा. कोकणकडे आता आम्ही कसं दिसतंय, एक नंबर क्वालिटी. आता आम्ही निघालोय कोकणकड्याच्या दिशेने आणि हा जो रोड दिसतोय तो आपल्याला कोकणकड्याच्या दिशेने घेऊन जाणार आहे. भरपूर सारे लोक आहेत ते मागच राहिलेत. येते ते अजून. सगळ्यात पुढे आम्हीच आहे. टॉपला आपण आहे. नमस्कार, तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत. रसिक प्रेक्षक माय बापांना हात जोडून विनंती आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. लाईक करा, फॉलो करा. आपल्याला कोणाची गरज नाही. आपल्याला पण जावं लागेल. आपण थोड्या दिवसात डोल होणार आहे. थोड्या दिवसातच, लवकरच ते बाकीच्याला बघून उन्ही वाजते. आवटा चला. आपण मागं राहिलो. चलो मागं राहिलो आपण. आम्ही पहिलं पुढून आलोच नव्हतो, आम्ही मागे. जवळपास सकाळी पहाटे 4:45 वाजल्यापासून आम्ही ट्रेक करतोय. अजूनही 10-15 मिनिटाचा जो ट्रेक आहे तो वाचलेला आहे आणि तो आता पार करण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहे. लवकरात लवकर कोकणकड्याचा व्ह्यू मी तुम्हाला दाखवतो. आणि जर ऊन पडल्यानंतर आपल्याला इंद्रवज्रसुद्धा बघायला भेटणार आहे. फक्त मला नाही वाटत की अशा वातावरणात ऊन पडेल. असं वातावरण झाले, उन्हाचा लांबपर्यंत संबंध नाही. आले कोकणकडा. कसं आहे दणका? नादच नाही.
छत्रपती शिवाजी महाराज की जय. कुठे कुठे इथं इथं जिथं जिथं तू यायला नकार दिला आता आम्ही तिथं आहे. दाखव सौरभ का दाखव. आपलं आपलं. नमस्कार राम राम मंडळी. आत्ता आपण आहे कोकण कड्यावर आणि कोकण कड्या जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी जय हरी. आराम से भाई. कशाला बैग दे भाई मत कर भाई नीचे से पकड़ना पड़ेगा भाई मत जाओ ऊपर. ओ भाई चल 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 चल. क्या कर रहे हो भाई मत करो नाही सा. फोटो काढ लवकर तिकडे. भाई फोटो काढ ही पडायचा घालायचा फोटो काढ लवकर. आप कोकण कड़ा आ रहे हो ऐसी बकचोदी मत करो कभी. ये सब टेक्निक मत उदाहरण के लिए. हाँ ये सब उदाहरण के लिए ये हमने डेमो करके दिखा है. ऐसा कुछ मत करो. ऐसा करो. ऐसा भी करो नहीं. ऐसा भी मत जाओ अंदर. टोटल आम्ही आता भरपूर वेळ घालवल्यानंतर ना आम्ही आता पोचलोय कोकण कड्याला आणि कोकण कड्यावरती ऊन नसल्यामुळं खालचं काहीच दिसणार नाही. विषय असा आहे की काय लोक आग्रह करून आलेले आहेत ट्रेकला. काय म्हणायचं तुला? त्यांचं खूप वाईट वाटतंय. एवढा छान त्यांनी निसर्ग मिस केलेला आहे. अनुभव एवढा छान अनुभव होता तो. खूप चांगला अनुभव मिस केलेला आहे. आम्ही असे आमचे मित्र खतरनाक ऍडव्हेंचर त्यांनी मिस केलंय केलेलं आहे. आणि ही जी हा जो निसर्ग आहे, हा भटक्यांची पुन्हा पंढरी मिळणार नाही. म्हणून भटक्यांची ओळखले पंढरी. जाणार म्हणजे हरिश्चंद्रगड. चला आता आपणास- मॅगी खायला चला. भूक लागलेली आहे आता मी भरपूर. मॅगी खायला चाललोय. चला. मॅगी खाणार आहे दणकून. मॅगी खाणार दणकून सुट्टी देणार ना आता. काय आता घ्या. हा घ्या ह्याला घ्या. आम्ही चाललोय आता मॅगी खायला. आता मॅगी खाणार आम्ही. वासाळी गँग चालली सुट्टी मॅगी देत खायला. नाही आम्ही आता. पैसे वसूल करणार. चांगला बोले. आता मी म्हणलं ते नाही. चांगला बोले छो छो. कारण की दिसते असतंच कुठे ना कुठे. आत्ताच एक 10 मिनिटापूर्वी मेर शेट यासारखा प्रामाणिक प्राणी कुठंच नाही. कुठंच नाही. अजिबात नाही. कुठंच नाही. कुठंच नाही. ह्याच्यासारखा आणि ह्याच्यासारखा चला चंद्रगडावर सरचे स्वागत हॉटेलला. वी आर गोईंग इटिंग मॅगी. सगळ्यात महत्वाचं आयुष्य एकदाच आहे. फिरून घ्या जगून घ्या आनंदात जगा आणि हे असं निसर्ग परत होणे नाही. आणि हे भंडारा चल रहा है इधर. हे भंडारा ग्रुप के अध्यक्ष उपाध्यक्ष चिटणीस खजिनदार अंदर आहे सदस्य. मी म्हणलं मला येतात मला हात पड घ्यायला दिसत तिकडे गेली. ओके. तर आता करणार आहे आम्ही. हा कशाला फुलं फुलराणीला फुलं घेतली असते मी. काही जी कोण तयार असेल यायला त्याला मी फुलं देणार. टेंट उडला तर अरे टेंट उडला तर आत कोण नाही. आत आहे का कोण पलटी मारली यार कोणाचाही आलेला काय 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 बोलतोय ना का. अरे बंद केलाय नाही. बंद केला नाही चालू आहे ते. चालू आहे. बरं तुमच्या घरी जाईल का? अरे वर्धन वर्धन आज वार रविवार हरिश्चंद्रला आलतो. 60 जण घेऊन आलतो. 60 जण 60 माघारी चालवल्यात. आणि भयाला इचरा ढग कसं आहे तर दगाड कसं आहे तर वारा कसा आहे. एक न बनीस असलं घ्या हो एखादं.
गवळापाशी फोटो हे टाकणार आहे ब्लॉग मध्ये तू चांगला बोलला तरी येणार. असं कसं कॉन्टेंट दिला तर कॉन्टेंट म्हणजे काय इथं काय कॉन्टेंट दे भाई, तू कॉन्टेंट दे. दिले मला कॉन्टेंट दिली तू, कॉन्टेंट नाही दिला. कॉन्टेंट मला त्या कुत्र्याने दिला. कुत्र्यापाशी जायचं होतं आमच्यापाशी कसं झालं. चला पानफुल बुक्का, पानफुल बुक्का. पानफुल बुक्का चला टाइम आहे का पानफुल बुक्का? झालं 1 5 ला 2. नमस्कार. आता आपण चाललेलो आहे परतीचा प्रवास नाही करताय, हरिश्चंद्र गाडावच आहे अजून चाललोय. म्हणजे आम्ही आजचा विषय कसा आहे माहिती आहे का तुम्हाला सांगतो, कसं नियोजन राहणार आहे. आमचं नियोजन राहणार आहे इथनं ही आता सध्या आम्ही आलेलो आहे केदारेश्वर केव येते. इकडं आलो आम्ही. इकडे बघ, इकडे आलो, इकडे आलो, इकडे लय भारी जागा आहे. काय आहे, काहीतरी आहे, काय काय सांग. जाऊ बा. आता बघा, आता इथं एक जागा आहे, मी तुम्हाला ती दाखवणार आहे. मस्त जागा आहे, क्वालिटी जागा आहे, एकदम मन प्रसन्न होईल अशी जागा आहे. काय आहे राहण्यासाठी गणपती मंदिर आहे. थांबा, तर आपण आलोय आत्ता गणपती मंदिर येते आणि या साईडला आपल्याला बघा भेटते गणपती मंदिर येते. आणि त्यासाठी इथं आपण टेंट लावून राहू सुद्धा शकतो. दर्शनाला गर्दी केली लोकांनी आता. मंदिर जे आहे ते पूर्णपणे कोरून बनवलेलं आहे, दगडात कोरून, प्रॉपर दगडात. आणि ह्या साईडला पाण्याचं टाक आहे. पाण्याचं टाक आहे या साईडला. पाणी जरा खराब आहे आतमध्ये. तिथं मागे गणेश मंदिर आहे आणि त्याच्या समोर हरिश्चंद्राचं मंदिर आहे. दिसणार नाही आता. 106 ठिकाणं आहेत जी की ह्याच्यासाठी यूज करतात आपण, श्राद्ध किंवा ह्याच्यासाठी. त्यातलं हे एकमेव 106 मधलं एक ठिकाण आहे. अच्छा. या साईडला आपण बघितलं तर एकदम स्वच्छ पाण्याचं कुंड आपल्याला बघायला मिळतं. हे जे आहे ते ह्या त्यात गर्दी किती येत असेल पण. आतमध्ये नाही जायचं. या साईडला खाली बघितलं तर शिवलिंग आहे. 4 युगाचे 4 पिलर आहेत, त्यातले 3 पिलर तुटलेत. फक्त आता 1 पिलर वाचला आहे, तो कलियुगाचं. जेव्हा पण तो पिलर तुटेल तेव्हा कलियुगाचा अंत होणार. तर आता कसं माहिती का मित्र हो, आता उजाडले, दुःख सगळे गेले. पाऊस नाही, ऊन नाही. ऊन आता पडले, कवळं ऊन आहे, एकदम असं कवळं ऊन आहे. ते जरा शरीराला चांगलं असते. आणि अशा पद्धतीत आम्ही परतीचा प्रवास चालू केला आहे. आणि आता पहिलं टार्गेट आहे की खाली जाऊन जेवायचं. पहिली पेट आणायचं नुसतं जोरदार दणका उडवायचं. दणका उडवायचंय. 500 नी. हां, ओमकार काय करणार तू? काय नाही, जेवणार आता गेल्या नुसतं पुढचं नियोजन बघू. 500 नुसतं बेसन भाकरी काय असेल ती बघू आता. हॅलो हॅलो हॅलो. असे भरपूर सारे लोक आहेत. एक सगळं ग्रुप एकदम निघाल्यात खाली. भरपूर खाली जायचे आपल्याला. खाली बेसला त्याचे बेस विलेला जायचे. लईच गर्दी राहू इथं. येणार का नाही बाबा. आमच्या संख्येतले काय मी असाच एक डायलॉग टाकला होता, जे कोणी येत नाही त्याला त्यो जागेवर याला आलता रडकुणीला. दे मला बी घेऊन जातील खाली. पुढे धीरे. पुढची चेपाट. नमस्कार. तुमच्या ब्लॉग मध्ये स्वागत. रसिक प्रेक्षक माझ्या बापांना हात जोडून विनंती आहे.
चॅनलला सबस्क्राईब करा, एवढीच विनंती करतो. लाईक करा, फॉलो करा. फॉलो करा